सॉरी 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 सॉरी. हा बोल. तू रेडी आहेस का? हो. पाठांतर नीट झालंय ना? हो. ग्रेट. नाही हे बघ, म्हणजे पाठांतर नीट झालं नसेल तर काही टेन्शन घेऊ नकोस, आपल्याकडे खूप वेळ. बाहेर गुरु सर पार. त्यामुळे तुझं पाठांतर झालं नसेल तर मला सांग, मी घेतो. गरज नाही. मग तू एवढी अस्वस्थ का दिसतेस? टेन्शन घेतलेस का काही? मी अस्वस्थ आहे. नाही रे, मला कंटाळा आलाय. माझी रिहर्सल पण होत नाहीये नीट. एकदाचा टेक झाला पाहिजे म्हणजे धडाधड डायलॉग बोलून मोकळी. तुला माहितीये का, माझं फार वेळ लक्षात नाही राहत, म्हणून मी रात्री अभ्यास करायचे, दुसऱ्या दिवशी एक्झाम झाल्यावर सगळं विसरले. क्लीन स्लेट एकदम. क्या तुला काही चहा कॉफी हवंय? नाही, काहीच नको. पाणी? आत्ताच म्हटलं काहीच नको. नाही, मी आधी चहा कॉफी विचारला, आता पाणी. मला चहा कॉफी पाणी श्रीखंड बोरावळे काहीच नकोय. ठीक आहे? ठीक. हे बघ, मी तुझ्या जवळ तुझ्या आजूबाजूलाच आहे मी. सो तुला काय हवं असेल, काय काय व्हॉट एव्हर तुला काय हवं असेल तर मला ताबडतोब सांगायचं तू. ओके ओके. सर, नाही जरा बोलायचं होतं. बोला ना. म्हणजे वेळ आहे ना तुमच्याकडे? हो. आणि मूड ठीक आहे ना तुमचा? म्हणजे चिडलेले नाही आहात ना? नाही नाही, मी फक्त गुरुनाथवर चिडले. हा, तेच हवंय. म्हणजे कसं आहे सर, की आता हे जे आर्टिस्ट आहेत ना, त्यांना माणूस म्हणून आम्ही व्यवस्थित ओळखतो बरीच वर्ष. सो त्यांचे स्वभाव आम्हाला नीट माहिती आहेत. म्हणजे कोणाला काय सांगितलं की त्यांच्याकडून चांगलं काम होऊ शकतं ना, हे आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. पण अर्थात आता तुम्ही डिरेक्टर आहात म्हटल्यावर हे काम तुमचं आहे, म्हणून आम्हाला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या. ओके. म्हणजे आता राधिका तुम्ही बघितलं, तिला आधी कॉन्फिडन्स नव्हता, पण मी जरा बाजूला नेला आणि चार चौघात न सांगता एखादं एक प्रेमाने उदाहरण सांगितल्यावर तिचा कॉन्फिडन्स वाढला. करेक्ट. हा राधिकाचा स्वभाव आहे, त्यामुळे लगेच तिचा कॉन्फिडन्स वाढला. ओके. शनायाची गोष्टच वेगळी आहे. शनायाला काही सांगावंच लागत नाही, उलट आहे तो कॉन्फिडन्स थोडा कमी करायला लागेल तिचा. प्रॉब्लेम आहे ना, हे गुरुनाथ आहेत ना, गुरुनाथ सुभेदार, त्यांचा जरासा प्रॉब्लेम आहे. त्यांचं कसं आहे की लहानपणापासून हा अत्यंत हट्टी आणि आडमुठा माणूस आहे. म्हणजे त्यांच्या आईने सुद्धा मारून मारूनच सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या. हो. हा, त्यामुळे त्यांना ना तर चार चौघात अपमान केल्याशिवाय किंवा जरा ओरडून बोलल्याशिवाय गोष्टी कळतच नाही. हाच म्हणजे त्या माणसाचा स्वभावच तो. त्यासाठी तुम्हाला जरा ना तसं वागायला लागेल. म्हणजे मी सांगू शकलो असतो त्यांना, म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे सध्या माझे आणि त्यांचे संबंध कसे आहेत, त्यामुळे मी हे करू शकत नाही. आय विल ट्राय टू कसं आहे माहितीये का सर, यापूर्वी मी सुद्धा त्यांना काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला होता, बट आय एम अ वुमन ना. बायकांनी त्यांना काही सांगितलेलं त्यांना आवडत नाही. हा, म्हणजे कसं होतं माहिती का, समोर कोण आहे, ही व्यक्ती आपल्याला काय सांगते हे समजून घ्यायच्या आधीच ते वाटेल ते बोलून मोकळे होतात. म्हणजे बेसिकली इगो, मेल इगो. त्यांना बायकांनी काही सांगितलं तर त्यांचा मेल इगो हर्ट होतो सर. ओके. दॅट्स द प्रॉब्लेम. नाही, बरं झालं तुम्ही मला बरं झालं तुम्ही मला सांगितलं. हो ना. आता बघा मी कसं करतो ते, बघाच मॅजिक. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. झालं का? राधिका मॅडम, शनाया मॅडम, या या या. चला आता परत पोझिशनवर बसा, आपण परत रिहर्सल सुरू करूया. ओके, रेडी, ऍक्शन. आवडलं ना जेवण? जेव शांतपणे. आई, इतकी वर्ष झाली तरी तुझ्या सर सॉरी, एक वन मोर करते. तुम्ही सांगणार मला? हा, सॉरी, तसं नव्हतं म्हणायचं मला. सॉरी. अरे काय सॉरी गुरुनाथ सुभेदार? गुरुनाथ सुभेदार, तुमच्या एका चुकीमुळे अख्खं युनिट थांबून राहिलं इथे. त्याचं तरी भान ठेवा. तुम्हाला इतका वेळ दिला होता मी, साधी 2 वाक्य तुम्हाला पाठ करताना आलीत. सर, पाठ आहे माझं, मगाशी रिहर्सल मध्ये तुम्ही पाहिलंच ना. मग आता काय प्रॉब्लेम आहे? नाही, मला सांगा ना प्रॉब्लेम काय?
प्रॉब्लेम काहीच नाही सर. अहो मग का चुकताय तुम्ही? सर मी का चुकतोय ते मलाही कळत नाहीये. थँक्यू. आल्यापासून स्वतःहून काहीतरी मान्य केलं तुम्ही. सर मी करतो ना, आता नीट करतो मी. रेडी. गुरुनाथ सुभेदार, ह्याच ओव्हर कॉन्फिडन्स बद्दल मगाशी म्हणालो मी. तुम्ही या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये येता आणि लगेच रेडी होता. नाही काय नाही, मी येतो तिकडे, मी तुमची रिहर्सल घेतो. हा राधिका मॅडम, शन्ना मॅम, राधिका मॅम, थोडस जरा हा मी यांचं तोपर्यंत रिहर्सल करून घेतो. ओके. हा ठीक आहे. हा चा. सर मी ना आता कन्फ्यूज झालोय. नाही म्हणजे तुम्हाला खरंच जमत नाहीये की तुम्हाला जमत नाही याचं नाटक करताय? नाही काय, या आधी तुम्ही खूप ऍड केल्यात ना, असं म्हणत होतात. मग आता 2 ओळी साध्या तुम्हाला नीट बोलता येत नाहीयेत काय? म्हणजे प्रॉब्लेम काय तुमचा? नाही ठीक आहे बस. मी मगापासून बघतोय, मी एवढाच जर प्रॉब्लेम आहे ना सर तर मग नका ना मला घेऊ. मी नाही करणार. हा मी चाललो. मग मी चाललो. हो सुभेदार, चाललो काय चाललो असं जाता येणार नाही तुम्हाला मध्येच. आठवत आहे ना, कॉन्ट्रॅक्ट साईन केले तुम्ही, लक्षात असू द्या. पानवलकर, कॉन्ट्रॅक्टची धमकी या गुरुनाथ सुभेदारला देऊ नका. नाही मगापासून बघतोय मी काहीतरी सिरियसली करायचा प्रयत्न करतोय, तर ऍक्शनला काही रिॲक्शन असते की नाही? हे आजूबाजूला एवढी सगळी हालचाल आणि हे चालू असताना कसं मी परफॉर्म करणार आहे? मग मला कळतंय ना, म्हणजे बाकी प्रॉब्लेम काही नाही, पण मुद्दाम केलं जात आहे सर. पण बाकी इतर आर्टिस्टला काहीच प्रॉब्लेम नाहीये ना? नाही बघ गॅरी, मुद्दाम कोणी त्रास देत नाही तुला. नाही शनाय, मुद्दाम म्हणजे तू डायलॉग नीट घेतले असते तर कोणी काही बोललंच नसतं ना. हो ना. सॉरी टू से, पण 2 ओळींसाठी मी इतका वेळ नाही देऊ शकत. मला जेवढा वेळ देणं पॉसिबल होतं तेवढा मी तुम्हाला दिला, पण तुमच्याकडून काही होत नाहीये. सो मला तरी वाटतंय कास्ट बदलूया आपण. सौमित्र सर तुम्ही करा प्लीज. हा चालेल. मस्त आहे, मस्त चालेल ना. आई तुझ्या हातची चव सुरू करू? एक 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 मिनिट प्लीज सर. एवढं काही करायची गरज नाहीये. लगेच तुम्ही कास्ट कशाला बदलताय ना? मी करतो ना सर. मला जमेल, मी करतो ना. अहो तुम्ही नीट कुठे करताय? पण सर मी प्रयत्न करतो. प्रयत्न नकोय, मला रिझल्ट हवेत. हे बघा, ऑलरेडी खूप वेळ गेलाय, मला अजून वेळ वाया घालवायचा नाहीये. हे घ्या, शेवटची 10 मिनिटं तुम्हाला देतो, ते वाचा आणि या. गॅरी, काय चाललंय तुझं? अरे काय चाललंय म्हणजे? हे हा प्रश्न मी विचारायला पाहिजे. यार शनाया, तुला काय चाललंय? त्या राधिकाला एक काडीचा अभिनय जमत नाहीये. नाही अग्रीड, तिला अजिबातच काही जमत नाहीये, पण तुला कुठे चांगले एक्सप्रेशन देता येतात? शनाया, ऍक्टिंग इज ऑल अबाउट ऍक्शन अँड रिॲक्शन, राईट? समोरच्या माणसानं काही रिॲक्शनच दिली नाही तर मी तरी काय अभिनय करणार आहे यार? हे बघ, मी तुला काय सांगितलं होतं ना, मी तुला सांगितलं होतं की नाही मला अजिबात त्रास होता कामा नाही, बोललो होतं की नाही मी? कोणी त्रास दिला तुला? नाव सांग मला फक्त. हे बघ, असं स्पेसिफिक नाही सांगता येते, पण हे सगळे हसतात माझ्या मागे, मला काही कळत नाही का? जरा काही इकडचं तिकडे झालं की खेक्या खुकू सुरू होतं त्यांचं. मला कळलं, तू चिडचिड करतोयस ना म्हणून तुला त्रास होतोय आणि म्हणून तुझी ऍक्टिंग चांगली होत नाहीये. पण गॅरी असं नको करू रे, मी नाव सुचवलंय तुझं. आता हे सगळे मला म्हणत होते कशाला त्या गुरुला बोलवते, त्याला कुठे येते ऍक्टिंग, त्याच्यापेक्षा चांगल्या ऍक्टरला बोलवू वगैरे, तरी मी तुझं नाव धरून ठेवलं. आणि आता तू असं वागलास तर कसं चालेल रे? चांगला अभिनय कर, तोंडात मार त्यांच्या. अगं हो ग, म्हणूनच मी सिरियसली करतोय ना रिहर्सल सगळी. ठीक, तुला ऍक्टिंगच्या काही टिप्स देऊ का मी? ऍक्टिंग बद्दल तुझ्याकडून टिप्स घेण्या एवढी वाईट वेळ नाही आली माझ्यावर. एवढी माती खातोय बाहेर तरी माज काही जात नाही.
ठीक आहे, खा माती, एवढीच हाऊस असेल तर. मी तरी कशाला त्रास करून घेऊ, मी जाते, बाय. नाही ऐक ना, तू काय चिडू नकोस ना तू. तू सांग ना, ते काय म्हणत होतेस तू ऍक्टिंगच्या टिप्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू राधिकाच्या नजरेला नजरच देऊ नको. तू त्यापेक्षा असं इमॅजिन कर की त्या जागेवर ना ऑरेंज आंटी आहेत, म्हणजे तुझी आई आहे. मग ते कॅरेक्टर कोणी केलं, राधिकाने केलं काय, मी केलं काय, तुला तुझी आईच दिसणार, तुला काही फरकच पडणार नाही, हो की नाही? हा करेक्ट बरोबर आहे. आता लवकर रेडी हो, छान बघा आणि ये बाहेर, ठीक आहे? येस. ऍक्शन. आवडलं ना जेवण? जेव शांतपणे. इतकी वर्ष झाली तरी या घरातल्या जेवणाला आणि तुझ्या हातच्या चवीला तोड नाही. इतकी वर्ष झाली तरी तीच चव, तोच स्वाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड गुरु सर, व्हेरी गुड. ही होती तुमच्यासाठी परफेक्ट रिहर्सल. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की तुम्ही दोघं एकमेकांकडे बघून डायलॉग नाही घेतात. पण ठीक आहे, वायडर शॉट मध्ये, म्हणजे मोठ्या शॉट मध्ये चालून जाईल. नंतर क्लोज करताना मी बघतो. चल आता टेक ट्राय करूया. फायनल टेक. हा, ऑल द बेस्ट. हा, थँक्यू. थँक्स ब्रा. रोल साऊंड. ऍक्शन. आवडलं ना जेवण? जेव शांतपणे. या घरच्या जेवणाला आणि तुझ्या हातच्या चवीला तोड नाही. इतकी वर्ष झाली तरी तो स्वाद, तीच चव. वाह, सुपर. सारखं काय तेच ते. बोरिंग आयुष्यात थोडं स्पायसी व्हावं लागतं आणि गोड संसारासाठी थोडं तिखट खावं लागतं. राधिका मसाले, घरगुती चवीसाठी. चना मसाले, ओळख परंपरेतल्या नाविन्याची. चला, शूटिंग काय असतं ते एकदा तो फायनली पाहिलं. अजून काहीच पाहिलं नाहीये तुम्ही. म्हणजे आता तर सुरुवात होणार आहे क्लोज कटिंगची, मॅजिकची. या गुरुनाथ सर, राधिका मॅडम, गुरु सर, तुम्ही रेडी आहात? हो. काय करायचं तुम्हाला सांगतो. आता तुमचं ओएस असणार. ओएस म्हणजे ओव्हर दी शोल्डर. आता हा कॅमेरा इथून होता की नाही? आता इथे जाणार तो कॅमेरा, ह्याच्या खांद्यावर ठेवणार. हा, म्हणजे गुरु सरांचा खांदा दिसणार आणि राधिका मॅडमचा फेस दिसणार. ओके, असा शॉट असणार. त्याच्यामुळे गुरु सर हे असे बसतील, गुरु सर दिसणार नाहीत, पण तुम्हाला आता त्यांच्याकडे बघून बोलायचंय. ओके? काय चाललंय काय इकडे? आर्टिस्ट कडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे की नाही? चहा कॉफी पण कुणी विचारणार नाहीये का? आहे का कुणी इकडे? काय झालंय? कशाला आरडाओरडी करताय? मला सांगा ना. हो, इथे सांगावं लागतंय ना, हाच प्रॉब्लेम आहे. काय न सांगता कुणी विचारणारच नाहीये का? ते बसलोय नुसतं, कुणी साधं विचारतही नाहीये मला. काय अहो, नीट सांगाल का? इथे सगळेजण आपापल्या कामात आहेत. बस कशाला आरडाओरडी करताय? सांगा की. झालं, परत सांगायचीच वेळ ती. ए, कुणी आहे का तिकडे? देणार आहे का चहा कॉफी कुणी? काय झालं सर? काय तुमच्या ऑफिसमध्ये मला चहा कॉफी मिळणार आहे काही? चहा ना, आणते ना मी. आय जस्ट गेट. थँक्यू. जेनी, चला, भाषणबाजी न करता कुणीतरी देत आहे मला चहा कॉफी. थँक्स. हे काय वागताय तुम्ही? ती प्रेग्नंट आहे, तुम्हाला माहिती आहे ना? तिला चहा आणायला सांगितला? एक मिनिट. मी काही तिला काम नाही सांगितलं. तिनं स्वतःहून विचारलं मला चहा कॉफी काही हवं तर, आणि मी तिला सांगितलं. म्हणजे ती कुणाला दुसऱ्याला सांगेल ना, आणि मला काही कळत नाही का ती प्रेग्नेंट आहे? मी काही ओझी व्हायला थोडी सांगतोय तिला. समोर होता, तुम्ही स्वतः जाऊन घेऊ शकत होता. राधिका, कमॉन, आता याच्यावर नका बोलू मला प्लीज. आज मी ऍक्टर आहे. हा, सेल्फ सर्व्हिस करायला तुमचा राधिका मसालेचा काही एम्प्लॉई वगैरे नाही, कळलं ना? ठीक. थँक्यू जेनी, दॅट्स रिअली नाईस ऑफ यू. अजून काय हवं असेल तर बिंदास सांगा सर.
नाही सांगितलं असतं, पण मला माहितीये ना तू प्रेग्नेंट आहेस, तर तुला कशाला काम सांगेन. फक्त इथे तू ओळखतेस ना लोकांना, म्हणून मगाशी तुला सांगितलं का. नाहीतर काय मला परत ऐकायला मिळेल की अरे ती प्रेग्नेंट आहे तरी तुम्ही कामं सांगता. म्हणजे मी तर काय विचार करतच नाही ना या गोष्टींचा. मॅम मी बोलते. काय आहे, त्यांनी सांगितलेलं कुठलंही काम करायला मी तयार आहे. म्हणजे मी प्रेग्नेंट आहे हा जर इश्यू असता तर मग मी ऑफिसलाही नसते आले ना. तर काही इश्यू नाहीये, तुम्ही फक्त मला आवाज द्या काही लागलं तर. आय एम देअर. थँक्यू जेनी, दॅट्स रिअली नाईस. थँक्यू. याला म्हणतात कामातलं डेडिकेशन. ऍटिट्यूड दाखवण्यापेक्षा डेडिकेशन दाखवा कामात. झाला हा माझ्यासाठी टोमणा होता का. एक मिनिट, मला शांतपणे एक कप चहा पिऊ दे ना. हा याच्यावर लगेच लेक्चर द्यायची काही गरज नाही. किती बदललंय ना सगळं. आता हे काय मध्येच. जेनी बद्दल बोलतोय मी. मला अजून आठवतंय जेनी जेव्हा सुरुवातीला आली होती तेव्हा एकदम साधी मुलगी होती. म्हणजे तोंडातून शब्दही नाही निघायचा तिच्या. नंतर सगळा कारभार इतका व्यवस्थित सांभाळायची की सगळं तिच्यावर सोपून निश्चिंत असायचो मी. आणि आता तर म्हणजे एवढं बोलते की तिला बाई बोलू नकोस असं सांगावं लागतं. बदलतात माणसं. कधी कधी परिस्थिती बदलते त्यामुळे आपल्याला बदलायला लागतं. आणि कधी कधी परिस्थिती बदलणारे हे समजून घेऊन काही माणसं आधीच बदलतात. माझ्यासाठी टोमणा होता का. बिलकुल नाही, मी फक्त फॅक्ट सांगते. तुम्ही काय बोलताच. तसं तर तूही बदलली आहेस राधिका. आठवत असेलच तुला सुरुवातीची राधिका एकदम वेगळी होती ना. म्हणजे आज अशा या तुला जुन्या राधिकाच्या गेटअप मध्ये बघताना सगळं तेच आठवतंय मला. नागपूरहून आलेली एकदम साधी सरळ गावंढळ मुलगी. आल्यापासून सगळ्यांना काय चाललंय बाप्पा, काय करून राहिला बाप्पा, खायला करू का तुम्हाला, असं सगळ्यांशी बोलणारी, सोसायटीमध्ये सगळ्यांना बडबड करून भंडावून सोडणारी राधिका नंतर काय बिझनेस वुमन झाली. तरी मला तीच राधिका आठवते. आणि आज या गेटअप मध्ये बघून छान वाटलं. म्हणजे तू या गेटअप मध्येच छान वाटतेस. हे तुम्हीच बोलताय म्हणून थँक्स. पण तुम्हाला खरं सांगू का, मला हे असंच जास्त आवडतं. या गेटअप मध्येच मी जास्त कम्फर्टेबल आहे. मलाही आवडतं. आणि इनफॅक्ट यापुढे सुद्धा मला हे असं राहायला जास्त आवडेल. आणि माझ्या नवऱ्याला याबद्दल काही तक्रार नसणार आहे. त्याला मी आवडते, त्याला मी कशीही आवडते. आणि तुम्ही आता म्हणालात ना मी बिझनेस वुमन झाली आहे. पण बिझनेस वुमन होण्यापेक्षा गृहिणी होणं जास्त कठीण असतं. पण ते तुम्हाला नाही समजणार. पण खरंच सांगते, मला पूर्वीसारखं सगळं व्हायला खूप आवडेल. मला आवडेल घराकडे लक्ष द्यायला, माझा संसार सांभाळायला, आल्या गेलेल्यांकडे लक्ष द्यायला, त्यांना काय हवं नको ते विचारायला, सगळ्यांची काळजी घ्यायला मला खूप आवडेल. सुखानं संसार करायला आवडेल मला. मला खरंच वाटतं सगळं पूर्वीसारखं व्हावं. तुला खरंच असं वाटतं. फक्त आधीचा नवरा सोडून.